अध्यक्ष महोदय, अरे अध्यक्ष महोदय, सन्मान्य भुसे साहेब आपले सिनियर मंत्री आहेत. अख्खी विधानसभेची जी व्यवस्था आहे ते हायजॅक करणं, सबोटेज करण्याचा हा प्रकार आहे. बाहेर विधिमंडळाच्या या लॉबीच्या बाहेर लोक चर्चा करून राहिले. तो कॉन्ट्रॅक्टर 5 कोटी घेऊन फिरून राहिला, 2 कोटी घेऊन फिरून राहिला. कोण सिंचक संचालक काय तो सांगवी. आणि म्हणून या विषयामध्ये कठोर कारवाई जर नाही केली आज तर एक मिनिट बोलू दे ना. एक मिनिट अध्यक्ष महोदय, वृत्तपत्रापासून तर सामाजिक क्षेत्रामध्ये बावनकुळे साहेब आपल्याला अध्यक्षांमार्फत सांगतो, आमदारांबद्दल काय चित्र चाललं की पैसे घेऊन आम्ही प्रश्न लावतो, पैसे घेऊन प्रश्न मागे घेतो. एखादी घटना घडते, 288 लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण होऊन राहिलं. आणि म्हणून माननीय मंत्री महोदय याच्यावर कडक कारवाई अपेक्षित आहे आणि ती झाली पाहिजे. कैलास पाटील बोला. निलंबन करा. अध्यक्ष महोदय, बिलकुल कोणालाही पाठीशी घालण्याचा विषय निर्माण होत नाही. मी सांगितलं की आठवड्याभराच्या आत चौकशी करून त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. आणि अध्यक्ष महोदय, SIT चौकशीमध्ये पण आपण जे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या सर्व मुद्द्यांचा त्या ठिकाणी समावेश केला जाईल. बोला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो. मंत्री महोदयांना शुभेच्छा देतो की ज्या दिवसापासून शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्र राज्याचा चार्ज घेतला त्या दिवसापासून या महाराष्ट्रातल्या खासगी संस्था चालकांच्या बोगस भरतीची धडकी भरलेली आहे. त्याच्यामुळे मी माननीय मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो. पण हे अभिनंदन करत असताना या निमित्तानं मी विनंती करतो की 2020 मध्ये मी अशाच पद्धतीने बोगस शिक्षकांचा प्रश्न या ठिकाणी उचलला. सन्माननीय पटोले साहेब अध्यक्ष असताना आणि वर्षाताई गायकवाड ह्या शिक्षण मंत्री असताना या ठिकाणी ज्यांनी बोगस शालार्थ आयडिया दिल्या असे उपसंचालक बच्छावला सभागृहामध्ये या ठिकाणी निलंबित केलं गेलं. अध्यक्ष महोदय, हे निलंबित केलं गेलं. पण त्याच दिवशी असे आदेश अध्यक्षांनी दिले की संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, गुन्हा दाखल झाला आणि 1 महिन्याच्या आत असं काय झालं की त्या गुन्हेगारांना 169 प्रमाणे मोकळं केलं गेलं. मग त्या ठिकाणी अध्यक्षांनी चुकीची कारवाई केली होती. आम्ही त्या उपसंचालकावर चुकीचा आरोप केला होता. माझी अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की जर ती कारवाई खरी होती, मी केलेले आरोप जर का खरे होते, ते पुरावे जर का मी सभागृहात दिलेले होते, तर त्यांच्यावर 169 प्रमाणे त्यांना बाहेर कसं काढलं गेलं याची SIT माननीय मंत्री महोदय लावून त्यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करून त्याची तशी कार्यवाही करतील का अशी विनंती या निमित्तानं मी करतो. वरून हा जो शालार्थ आयडीचा विषय आहे, आज जरी हा मुंबईचा विषय आला असला तरी असा शालार्थ फेक आयडीचा विषय आणि त्याच्या माध्यमातून कोटी भरती ही नागपूरमध्ये झाली आहे, ही भंडाऱ्यात झाली आहे. माझी शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की केवळ मुंबईचाच विषय चर्चेला आलाय. यापूर्वी SIT नागपूर बद्दल स्थापन झाली आहे, भंडाऱ्याबद्दल स्थापन झाली आहे. हे 3च जिल्ह्याचं बाहेर आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, सर्व पक्षीय आमदार इकडे उभे आहेत. मंत्री महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, EOW, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस या सगळ्यांचं एकत्रित पथक बनवा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये कुठे कुठे शालार्थ आयडीच्या मार्फत जर अशी खोटी भरती झाली आहे का, मला अजून एक प्रश्न द्या. मंत्री महोदय बोला. राज्यव्यापी आज भाजपचे सन्माननीय आमदार आमच्या साहेबांनी सांगितलं की लक्षवेधी लागते म्हणून त्यांचा घराचा पत्ता शोधायला 2 लोक फिरतात. अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर बाब आहे. शिक्षण मंत्री यावर केवळ कारवाई करून चालणार नाही. आज सभागृहामध्ये गृहराज्यमंत्री उपस्थित आहेत.
माझी गृहराज्यमंत्र्यांना आपल्या मार्फत ही विनंती आहे की आजच्या आज याची चौकशी झाली पाहिजे। विधानसभा सदस्यांच्या मागे लक्षवेधी लागते, प्रश्न लागतात, म्हणून जर कोणी धमकी देत असेल तर अध्यक्ष म्हणून ही तुमची जबाबदारी आहे। अध्यक्ष महोदय, तुम्ही आमचे पालक आहात, आम्ही प्रश्न विचारतो, लक्षवेधी विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेकरता विचारतो। कोणाची एवढी हिंमत होते की सत्ताधारी आमदाराचा घरचा पत्ता काढला जातो? आणि म्हणून आपण आजच्या आज गृहराज्यमंत्र्यांना हे आदेश द्यावे अशी माझी आपल्याद्वारे विनंती। सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय मंत्री महोदय, आपण बोला। अध्यक्ष महोदय, ऐका सन्माननीय सदस्य महोदयांनी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत, संतप्त भावना आहे, संतप्त भावना आहेत, सन्माननीय आप्पासाहेबांनी पण जे काही मुद्दा ठेवलेला आहे त्याची चौकशी केली जाईल। सभागृहाच्या माहिती करता विशिष्ट जिल्ह्यांकरता नाही तर संपूर्ण राज्यासाठी IPS अधिकारी, IAS अधिकारी आणि आणखी या क्षेत्रातलं तज्ञ असं समिती गठीत करण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्याचे हे जे जे काही प्रकरण आहेत ही वस्तुस्थिती आहे, हा काही एक भाग SIT IAS अधिकारी, IPS अधिकारी आणि त्यांच्यासोबत या क्षेत्रातला आणखी वरिष्ठ तज्ञ यांचं SIT गठीत करून त्या ठिकाणी चौकशी केली जाईल। अध्यक्ष महोदय, कोणालाही पाठीशी घालण्याचं बिलकुल कारण नाही। फक्त जसं आता सांगण्यात आलं की उद्याला कोणाला संधी मिळू नये, चौकशीतनं जर बाबी पुढे आलेल्या असल्या आणि ऑलरेडी चौकशी चालू आहे अध्यक्ष महोदय, कोणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आणि म्हणून चौकशीतनं जे काही पुढे येईल त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल। जरा गोपीचंदजी पडळकर, शेवटचा प्रश्न गोपीचंदजी पडळकर। अध्यक्ष महोदय, मला बोला। पडळकर साहेब, अध्यक्ष महोदय, माननीय सन्माननीय सदस्य, एक मिनिट बालदीजी, एक मिनिट बोलू दे माझा, मला बोलायला संधी दिली। माननीय, तुम्हाला देतो थांबाय झालं, तुम्हाला देतो, हा बोला। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य उपाध्याय साहेबांनी अत्यंत गंभीर विषय लक्षवेधीच्या माध्यमातून चर्चेला आणलेला आहे। सन्माननीय सदस्यांनी भूमिका जी मांडलेली आहे ती खरी आपण सभागृहामध्ये मांडतो। माननीय सदस्यांनी एक अत्यंत गंभीर विषय समोर आणला की दिवसाच्या शाळेमध्ये आणि रात्र शाळेमध्ये असे 150 शिक्षक पगार घेत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे। आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी ही मागणी आहे की 150 लोकांनी दिवसा आणि रात्री 2 वेळा सरकारचा पगार घेतलेला आहे, तर याच्यापेक्षा दुसरा कुठला पुरावा आपल्या समोर आणण्याची आवश्यकता नाही। माननीय मंत्री महोदय, तात्काळ त्या अधिकाऱ्याला आज निलंबित करणार का? नंबर 1, ज्यांनी 150 लोकांनी पगार घेतलेला आहे त्यांच्या वसुलीचा आदेश आज आपण देणार आहात का? हे दोनच माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, कोणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही। सभागृहाच्या भावना पाहता संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून 8 दिवसाच्या आत चौकशी केली जाईल। त्या चौकशीतनं जे काही अहवाल पुढे येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल। चला।